नमस्कार. पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत आहे. NABH चॅम्पियन्स ट्रेनिंग सेशनमध्ये आता आपण आपल्या हॉस्पिटलबद्दल काही माहिती घेणार आहोत. पीडी हिंदुजा हॉस्पिटल हे 366 बेड्सनी सुसज्जित, मुंबईतच नव्हे तर भारतातील अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी चॅरिटेबल ट्रस्ट असलेले एक हॉस्पिटल आहे. तर या हॉस्पिटलची स्थापना 1952 साली पीडी म्हणजेच परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली. अजूनही आपलं हॉस्पिटल अविरत सेवा देत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये स्कोप ऑफ सर्व्हिसेसमध्ये सर्व प्रकारच्या यंत्रणा आहेत. मेडिकल, सर्जिकल. फक्त आपण मॅटर्निटी आणि ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजी तसेच जे रुग्ण 20% जास्त भासतात त्यांना सोडून बाकी सर्व सुविधा इकडे पुरवल्या जातात. सर्व प्रकारच्या मल्टी स्पेशालिटीज आपण सर्व्हिसेस येथे देतो. तर आपलं विजन काय आहे मित्रांनो? तर आपल्या संस्थापकांनी क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑल ह्या विजननुसार ह्या हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का आपण येथे नोकरी का करतो? आपल्या येथे नोकरी करण्याचा उद्देश काय आहे? तर सर्वांना उच्च दर्जाची आरोग्य व्यवस्था आपल्याला पुरवून देणं म्हणजेच हे आपलं विजन आहे. त्याकरताच आपण येथे नोकरी करतो. क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑल. आता ही क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑल देण्याकरता आपण एक ध्येय अविरत चालू ठेवलेले आहे. आपण एका मिशनवर आहोत. ते मिशन काय आहे? तर आपल्या हॉस्पिटलला आपल्याला एक वर्ल्ड क्लास म्हणजे जागतिक दर्जाची आरोग्य व्यवस्था देणारं केंद्र बनवायचं आहे. पण ते केंद्र आपण केव्हा बनवणार? तर आपण त्यासाठी काय करणार आहोत? तर क्वालिटी मेडिकल केअर पेशंटला देणार आहोत. त्यानंतर सर्व डॉक्टरांना एज्युकेशन देणार आहोत. सर्व नर्सेसना ट्रेनिंग देणार आहोत. आणि बेसिक आणि क्लिनिकल रिसर्च आपल्याकडे अविरत चालू राहील. आणि तर हे कशासाठी आपण करतोय? की आपल्या देशाची गरज आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा ही आपल्या देशाची गरज आहे, तसंच चांगल्या प्रतीची आरोग्य व्यवस्था ही देखील आपल्या देशाची गरज आहे. ही गरज ओळखता आपल्या या क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑलच्या विजनला फुलफिल करण्याकरता आपण हे मिशन घेऊन पुढे काम करतो आहोत. आता ही उच्च दर्जाची आरोग्य व्यवस्था देण्याकरता त्या ध्येयानुसार मिशन घेऊन आपण जे काम करीत आहोत, तर त्याचे मूल्यमापन कसे होणार? आपण कसे ठरवणार की आपण जे काम करतोय ते उच्च दर्जाचं आहे? तर म्हणूनच आपण एका संस्थेशी कित्येक वर्ष संलग्न आहोत. त्यालाच म्हणतात NABH. NABH म्हणजेच काय? नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल. अशी एक राष्ट्रीय संस्था जी सर्व हॉस्पिटलला आणि हॉस्पिटल सुविधा किंवा हेल्थकेअर सुविधा देणाऱ्या संस्थांना प्रमाणित करते. तर त्याला म्हणतात NABH. आता या NABHचं महत्त्व काय बरे आहे? NABHचं सिग्निफिकन्स काय आहे? तर या NABHच्या प्रमाणिततेमुळे आपण त्यांनी घालून दिलेल्या मानकांमुळे आपल्यात काय फरक पडतो? आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. पेशंटच्या केअरमध्ये जी रिस्क असते त्याची कमतरता होते. त्यानंतर आपण चांगल्या प्रकारच्या सुविधा पेशंटना देतो. त्यानंतर आपलं ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होतं आणि पेशंटची सेफ्टी, पेशंटची सुरक्षितता त्यामुळे तपासली जाते. आणि जगभरात ज्या आरोग्य व्यवस्था पुरवणाऱ्या यंत्रणा असतात त्या प्रॅक्टिसेस देखील आपण अनुभवतो. त्या प्रॅक्टिसेस देखील आपण करतो. आणि म्हणूनच ह्या NABHच्या मानकानुसार आपण या सर्व गोष्टींचा अवलंब करून पेशंटना चांगली सुविधा देतो. आता हे करत असताना ही संस्था काय करते? तर आपण त्यांनी घालून दिलेल्या मानकांवर किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सवर खरे उतरतो की नाही, तर आपली ही आरोग्य व्यवस्था उच्च दर्जाची आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं. त्याकरता काय होतं?
NABH ऑडिट करतं. दर 4 वर्षांनी त्यांचं ऑडिट होतं आणि ते ऑडिट करताना आपल्या हॉस्पिटलला भेट देऊन, सर्व डिपार्टमेंट्सना भेट देऊन त्यांची कामकाजाची पद्धत, त्यांचे प्रोटोकॉल्स हे तपासून पाहिले जातात आणि त्यानुसार ही संस्था आपल्याला प्रमाणित करते की तुम्ही NABH ॲक्रिडिटेटेड आहात, म्हणजे तुमच्याकडे आमचं NABHचं प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता हे प्राप्त करण्याकरता तर आपण देखील उपाययोजना करतो. आपण काय करतो, 2 वर्षांनी एक सर्व्हेलन्स ऑडिट करतो. आता जेव्हा सर्व्हेलन्स ऑडिट होतं, आपण देखील त्यामध्ये सुसज्जित होतो, तेव्हा 4 वर्षांनी आपल्याकडे जेव्हा मूळ NABHचे ऑडिट होते, तेव्हा आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर हे ऑडिट होताना आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपलं प्रोफेशनल बिहेवियर काय असलं पाहिजे. तर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर समोरच्याला सांगा की मी माहिती करून घेतो आणि तुम्हाला येऊन सांगतो, आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं, शंकांचं थोडक्यात उत्तर द्यावं, पॉइंट वाईज उत्तर द्यावं आणि आपल्या उत्तरामध्ये, आपल्या स्पष्टीकरणामध्ये ऑनेस्टी, प्रामाणिकता असली पाहिजे. तर मुळात हे NABHचं उद्देश आहे. आता हे NABHचं उद्देश म्हणजेच आपण जे हॉस्पिटलमध्ये प्रोसिजर्स, प्रोटोकॉल्स फॉलो करतो, तर हे प्रोटोकॉल्स, प्रोसिजर्स ज्या पुस्तिकांमध्ये, ज्या मॅन्युअल्समध्ये संग्रहित केलेले असतात त्याला म्हणतात हॉस्पिटल मॅन्युअल्स. मग ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर डॉक्युमेंटेशन करून ठेवतं. जसं ॲपेक्स मॅन्युअल, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस क्वालिटी मॉनिटरिंग, इन्फेक्शन कंट्रोल, हॉस्पिटल सेफ्टी, रेडिओलॉजिकल सेफ्टी, डिझास्टर मॅनेजमेंट, डॉक्युमेंट कंट्रोल पॉलिसी, अशा वेगवेगळ्या विषयांवर ही मॅन्युअल्स तयार केलेली आहेत. जसे हे वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअल्स आहेत, तसेच आपले फार्मसी डिपार्टमेंटचे पण एक मॅन्युअल आहे. त्यामध्ये हॉस्पिटलच्या डे टू डे प्रॅक्टिसेस ह्या डॉक्युमेंट केलेल्या आहेत आणि हे मॅन्युअल सर्व त्याबाबत आपल्याला माहिती देतं. हे मॅन्युअल आपण हार्ड कॉपी कुठे ठेवलेली आहे, मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये, आणि सॉफ्ट कॉपी इंट्रानेटवर अवेलेबल आहे. www.info-hindujahospital.com वर ती अवेलेबल आहे. 11 फार्म DPT मॅन्युअल अँड हा त्याचा पासवर्ड आहे. आपण ते ओपन करून संपूर्ण मॅन्युअल वाचू शकता. तर आता आपण ही क्वालिटी हेल्थकेअर फॉर ऑल ही जी काही आपण सेवा पेशंटना देतो, याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. आपण पेशंटची जी निगा राखतो त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. आपण पेशंटची काळजी घेतो ती कंटिन्यू राहिली पाहिजे. तर ती कंटिन्यू कशी राहते, तर जेव्हा आपल्याकडे पेशंट एखादा ॲडमिट होण्याकरता येतो, त्यानंतर आपण त्याचं रजिस्ट्रेशन करतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचं ॲडमिशन करतो. ॲडमिशन झाल्यानंतर पेशंटची सर्व हिस्ट्री तपासली जाते. त्याला कुठे मार लागलाय किंवा काय ट्रीटमेंट काय दिली जावी याचं सर्व मूल्यमापन केलं जातं. आणि मग त्या पेशंटचं एकदा मूल्यमापन झालं की पेशंटला त्या त्या फ्लोअरवर किंवा त्या त्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. आणि पेशंट एकदा बरा झाला किंवा त्याला त्याच्या इच्छेनुसार आपण डिस्चार्ज म्हणजे डामा, डिस्चार्ज अगेन मेडिकल ॲडवाईस, डॉक्टरच्या ॲडवाईसनुसार, किंवा लामा, लिव्ह अगेन म्हणजे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार तो डिस्चार्ज घेतो. तर मुळात काय आहे की आपल्याला ही कंटिन्युटी कशी ठेवायची, तर पेशंट आल्यापासून तर डिस्चार्ज होईपासून पर्यंत त्याची योग्य ती खातिरदारी आपल्याला करायची आहे आणि त्याची योग्य ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला गुणवत्ता देखील बघायची आहे, क्वालिटी पॉलिसी. तर त्याच्यासाठी आपले गुणवत्ता धोरण देखील उत्तम असलं पाहिजे. हे गुणवत्ता धोरण कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रूव्हमेंटमुळे होतं. आपल्याला क्वालिटी देखील कंटिन्यू इम्प्रूव्ह करत राहिली पाहिजे, आपला दर्जा सुधारत राहिला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की बेस्ट आउटकम येतं. त्यानंतर हे करण्याकरता आपण क्लिनिकल ऑडिट, नर्सिंग ऑडिट, काही सिग्मा स्टडीज किंवा लॅब, OT, ॲक्सिडेंट एमर्जन्सी येथे ऑडिट्स केल्या जातात. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे संशोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात.
आपण सीमलेस सर्व्हिस म्हणजेच अविरत सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली आरोग्य व्यवस्थेची व्हॅल्यू वाढते. त्यानंतर आपण जे आरोग्य व्यवस्था सातत्याने टिकवतो त्याकरता आपण प्रोसिजर्स किंवा प्रॅक्टिसेस ज्या करतो त्या हाय स्टँडर्डच्या उत्तम दर्जाच्या असल्या पाहिजेत. त्यानंतर आपण जी क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी एक योग्य व्यवस्थापन प्रणाली आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर हे करत असताना पेशंटची जी आपण सेवा करतो किंवा काळजी घेतो वैयक्तिकरित्या, त्याच्यामुळे पेशंट हा सॅटिस्फाय झाला पाहिजे, त्याचं पूर्ण समाधान झालं पाहिजे. आणि आपण ही जी क्वालिटी पॉलिसी किंवा गुणवत्ता धोरण राबवतो त्यामुळे पेशंटच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. आता कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रूव्हमेंट आणि हे कंटिन्युअस क्वालिटी मॉनिटरिंग आपल्याला करत राहायचंय. आता आपण हे कसं काय करतो, तर आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालवतो. म्हणजे जसं हॉस्पिटल वाईड आपण NABH सर्टिफाईड आहोत, कारण आपण सर्व गुणवत्ता मानकांनुसार योग्य ते कामकाज करतो. तसेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स देखील त्या प्रमाणित बोर्डांकडून ॲक्रिडिटेड झालेले आहेत. जसं HACCP, OT, CAP, ISO, त्यानंतर ग्रीन OT, PDQ आणि NABL असं आपण प्रमाणित झालेलो आहोत. जसं आपल्याकडे पेशंटची सुरक्षा करण्याचे एक कल्चर आहे, त्यामध्ये आपली भूमिका काय असते? आपली भूमिका असते म्हणजेच बोला जेव्हा एखादी अनसेफ किंवा असुरक्षित सिच्युएशन असेल आणि आपण त्याच्यावर देखील सल्ले द्या आणि ती सेफ्टी मेजर करण्याकरता दुसऱ्यांना प्रोत्साहित करा, दुसऱ्यांना सपोर्ट करा. कुठलंही इन्सिडेंट झालं तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करताना आपण देखील संवाद साधला पाहिजे. इन्सिडेंट रिपोर्ट करणं ही आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपल्या आयडियाज म्हणजे आपल्या क्रिएटिव्ह आयडियाज दुसऱ्यांना शेअर करा की ज्याच्यामुळे पेशंटची सेफ्टी राहिली जाऊ शकते. पेशंट आणि त्यांची फॅमिली यांच्याबरोबर आपलं देखील कम्युनिकेशन, संभाषण हे अविरत चालू राहिलं पाहिजे. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं हजार्डस केमिकल हे व्यवस्थित किंवा फायर सेफ्टी कशी करावी याबाबतचं देखील आपल्याला प्रशिक्षण पाहिजे. आणि हजार्ड त्यामुळे टाळले जाऊ शकतात. हजार्डस मटेरियल्स नेहमी हे व्यवस्थित स्टोअर केले जावेत, तर त्याच्यामुळे रिस्क कमी होते आणि रिस्क मॅनेज व्हायला मदत होते. तर पेशंट सेफ्टी, आपण पेशंटची सेफ्टी कशी करतो? आता आपण बघू शकता या बेडला रेलिंग्स लागलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं, पेशंट पडण्याचा धोका, जे वल्नरेबल पेशंट्स असतात त्यांचा खाली पडण्याचा धोका कमी होतो. जेव्हा पेशंटला ट्रान्सफर केलं जातं तेव्हा जी काही चेअर असते ती व्यवस्थित बांधलेली असते. साईड रेलिंग्स वापरल्या जातात. पेशंटला जेव्हा आपल्याला टॉयलेटला घेऊन जायचं असतं तेव्हा व्यवस्थित उपाययोजना केलेली असते. त्यानंतर पेशंट ज्या फ्लोअरवरून चालतो ते घसरगुंडी नसतात. त्यानंतर सेफ्टी ग्रिल्स लावल्या जातात. सर्व प्रकारचे ऑक्सिजन सप्लाय प्लांट आपल्याकडे अवेलेबल आहे. फायर अलार्म सिस्टीम आहे. स्मोक डिटेक्टर्स आहेत. वॉटर स्प्रिंकलर्स आहेत. त्यानंतर स्कॅनर्स आहेत. त्यानंतर आपण फायर एक्स्टिंग्विशर ठेवलेले आहेत. हेपा फिल्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सेफ्टीच्या दृष्टीने फायर सेफ्टी, निडल स्टिक इंजुरी सेफ्टी अशा वेगवेगळ्या सेफ्टी प्रोसिजर्स आपण फॉलो करतो आणि आपल्या पेशंटची आपण सेवा करतो. पेशंट सेंट्रिसिटी आणि सर्व्हिस एक्सिलंट म्हणजे काय, तर आपण पेशंट बरोबर योग्य प्रकारे कम्युनिकेशन, संवाद साधतो. आता बॉम्ब थ्रेट झाल्यानंतर म्हणजे आता आपल्याला असं समजलं की या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे, तर आपण कोणती खबरदारी घ्यावी? तर प्रथम
घाबरून गोंधळून जाऊ नका. इन्फॉर्म करा सिक्युरिटीला, पोलिसांना, फायर ब्रिगेडला. लगेचच इन्फॉर्म करायचंय. जास्तीत जास्त माहिती घेण्याकरता त्या व्यक्तीबरोबरच आपले संभाषण रेकॉर्ड करा. स्थळ, काळ, वेळ, स्वभाव, जिथे एक्सप्लोजिव्ह ठेवलेले आहेत ते तपासून घ्या. त्याचा मागोवा घ्या. काही बॅकग्राऊंडला आपल्याला काही म्युझिक किंवा काही गाड्यांचा आवाज काही असं ऐकू येतंय का पहा. त्याच्यावरून अंदाज घ्या. तुमचे जे काही मौल्यवान डॉक्युमेंट्स असतील, काही रेकॉर्ड्स असतील, तर याच्यापासून आपल्याला काही नुकसान होऊ नयेत म्हणून ते बाहेर हलवा. त्यानंतर सर्वांना एंट्री निषिद्ध करा. जोपर्यंत ही बॉम्ब थ्रेटची परिस्थिती दूर होत नाही तोपर्यंत सर्वांना एंट्री बंद करा. ते एक्सप्लोजिव्ह जे जिथे ठेवलेले आहेत त्याच्या बाजूला सँडबॅग्स रचून ठेवा. सँडबॅग्सचा तिथे जमा केल्यामुळे त्या एक्सप्लोजिव्हचा जो काही प्रभाव असेल, तो एक्सप्लोड झाल्यानंतर त्याचा प्रभाव असेल तो आटोक्यात राहील किंवा त्याचा इफेक्ट कमी होईल. तर बॉम्ब थ्रेटमध्ये ह्या घेण्याच्या उपाययोजना आहेत, काळजी आहे. तर पेशंटची सेफ्टी ही जी काही आपली हेल्थकेअर टीम आहे, आपल्यापासून हॉस्पिटलच्या प्रत्येक एम्प्लॉईपासून याची सुरुवात होते. तर पेशंटची सेफ्टी करणं ही आपली आद्यवत जबाबदारी आहे. धन्यवाद. क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑल.